नमस्कार. यावर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांती शेकडो वर्षांनंतर विशिष्ट योगासह येत आहे. मंगळवारी मध्य कृष्ण प्रतिपदा तिथी दुपारी 2:55 मकर संक्रांतीचा प्रवेश होत आहे. हा योग शेकडो वर्षांनंतर आला आहे, जो जगातील दुःख दूर करणारा ठरेल. संक्रांतीचा पुण्यकाळ पूजा, पाठ आणि दानधर्म करण्याचा वेळ 14 जानेवारीच्या सूर्योदयापासून सुरू होऊन 15 जानेवारीच्या सकाळी 9 वाजेपर्यंत असेल. खिचडी खाणे, खिचडी वाटणे आणि अन्नदान करण्याचा सर्वोत्तम दिवस 14 जानेवारी आहे. 12 संक्रांतींपैकी मकर संक्रांतीच्या पुण्यकाळाची कालावधी 16 तास असते. म्हणजेच संक्रांती सुरू होण्यापूर्वी 16 तास आणि संक्रांती सुरू झाल्यानंतर 16 तास याचा प्रभाव राहतो. पौराणिक कथानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरी जातात. शनी मकर आणि कुंभ राशींचा स्वामी असल्यामुळे हे पर्व पिता-पुत्राच्या अनोख्या मिलनाशी संबंधित आहे. दुसऱ्या कथानुसार मकर संक्रांती असुरांवर भगवान विष्णूच्या विजयाचे प्रतीक आहे. असे सांगितले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशीच भगवान विष्णूंनी पृथ्वीलोकातील असुरांचा नाश केला आणि त्यांचे शिर कापून मंदार पर्वतावर गाडले. तेव्हापासून भगवान विष्णूच्या या विजयाच्या स्मरणार्थ मकर संक्रांती साजरी केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची उत्तरायण गती सुरू होते. उत्तरायण म्हणजे सूर्याची दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे सुरू होणारी यात्रा. मान्यतेनुसार या दिवशी भगवान सूर्य आणि शनिदेवाची विशेष पूजा अर्चना करावी. यावर्षी मकर संक्रांती 14 जानेवारीला साजरी केली जाईल. या दिवशी सकाळी 8:56 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. याचा पुण्यकाळ या वेळेपासून संपूर्ण दिवसभर असेल. भक्त मंडळी मकर संक्रांतीच्या दिवशी दिवसभर दानधर्म करू शकतील. भक्त तीळ, गूळ, शेंगदाण्यापासून बनवलेल्या पदार्थांसह दैनंदिन गरजांच्या विविध वस्तूंचे दान करतील. मकर संक्रांतीच्या दिवशी हरिद्वार, काशी, कुरुक्षेत्र, अयोध्या यासारख्या पवित्र स्थळी असलेल्या नद्यांमध्ये स्नान करण्यास आणि दानधर्म विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही संक्रांती विशेष माहिती? आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.